हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. हे आहे साडीचा ड्रेस आहे हा आणि हा ॲक्च्युली पहिले कटिंग खूप म्हणजे 5-6 महिन्यापासून कटिंग आणि हाफ स्टिचिंग करून ठेवलं होतं. तर त्याला मी पुन्हा काढलेलं आहे आणि पुन्हा त्याला नव्या प्रकारे शिवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ह्या साडीचा ही जी साडी आहे तुम्हाला माहिती आहे सिल्क असते आणि सिल्कच्या साडीचा ड्रेस शिवणं खूप कारण तिचे खूप धागे निघत असतात सारखे तो खूप कठीण जात होता. तर आज मी शेवटी त्याला फायनली पूर्ण ओपन केला आणि ओपन करून त्याला व्यवस्थित इस्त्री करून त्याला पुन्हा एकदा शिवते आहे. तर त्याचा ऑलरेडी पान आकाराचा गळा होता आणि त्याला मी पुन्हा एकदा ड्रॉ केला व्यवस्थित छान असा आणि त्याला पान आकाराच्या गळ्यामध्ये त्याला चांगला व्यवस्थित शेप दिला पान आकाराचा जो स्क्रीनमध्ये दिसतो आहे. छान असा पान आकाराचा गळा बनवते. दुसरी गोष्ट ही की कोणतीही गोष्ट करताना सगळ्यात पहिले तर तुम्ही ती करू शकाल की नाही त्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला असायला हवा, बरोबर. आणि साडीचा जर ड्रेस शिवता अशा साड्यांचा ज्या साड्यांचे धागे दोरे सारखे निघत असतात, जसं की ही साडी स्क्रीनमध्येच कळते. जे महाराष्ट्रीयन असेल त्यांना कळेलच की ह्या साडीचा ही साडी खूप अशी दोरे खूप हिचे सुटतात म्हणून. जरा कुठं भरलं गेलं तर लगेच तिचा दोरा खेचला जातो, इतका नाजूक असते ही साडी. तर अशा साड्यांचे ज्यावेळेस तुम्ही ड्रेस किंवा गाऊन्स शिवतात ना त्यावेळेस खूप केअरफुली तुम्हाला ते शिवावं लागतात. कारण मशीनचा दोरा, मशीनची सुई, मशीनचं काही जरी अटकलं नाही साडीमध्ये तर लगेच दोरा खेचला जातो आणि एक दोरा जर खेचला गेला ना त्याच्यामुळं फिनिशिंग पूर्ण बिघडते. जसे की जेव्हा मी सुरुवातीला हिला ट्राय करायला गेले त्यावेळेस एक दोऱ्यामुळं मी ते मूडच पूर्ण ऑफ झाला आणि मी साईडला ठेवून दिलेला हा ड्रेस, बरोबर. तर हा याचा पान आकाराचा गळा तयार आहे. याचे बॅक पार्ट मी ऑलरेडी करून घेतलेला होता, जो आता मी जॉईंट करते शोल्डरबरोबर. कारण कसं आहे की मला हा ऑफिशियली वगैरे कुठं घालायचा असेल असा साधा आणि सरळ फंक्शनमध्ये, तर ह्याचा मी गळा थोडा मापातच घेतलेला आहे. एकदम सिंपल आणि सोबर अशा साड्यांचे गळे आहे ना सिंपल आणि सोबरच छान दिसतात. कारण ह्याचा जो काठपदराचा भाग होता तो मी पूर्ण खाली बॉर्डरसाठी आणि हातांच्या बाह्यांना घेतलेला आहे. त्याचं मी शोल्डर जॉईंट करून घेते, बरोबर. तो व्यवस्थित असं शोल्डर जॉईंट झाल्यावरती ह्याचा मी हात पण म्हणजे जो आपण कटिंग केलेला फुल स्लीव्ज आहे तो पण लावून घेते. जो डिझाईनचा भाग होता मी स्लीव्जवरती घेतला. पूर्ण ड्रेस मी प्लेन घेतलेला आहे आणि फक्त स्लीव्जच्या भागावरती जो पदराचा भाग असतो त्याच्यामधून स्लीव्ज कट केलेल्या आहे, कारण तो थोडा वेगळा वाटावा म्हणून. आणि बॉर्डर जी आहे ती मी खाली ह्याच्यात घेतलेली आहे, बॉर्डरसाठी घेतलेली आहे. तर छान अशी फिनिशिंग पण हिची येते. पण शिवताना खूप काळजीपूर्वक शिवावं लागतं. कारण पहिल्यांदा मी ह्याला टिप मारायला गेले त्यावेळेस मशीनची जी सुई होती तिच्याने तिचा एक दोरा ओढल्या गेलेला आत्ता. मी ती काढली, चेंज केली आणि त्याच्यानंतर पुन्हा मग रिस्टार्ट केलं ह्याला. तर ह्याची मी फिनिशिंग करत आहे. पहिले तर तुम्ही सगळ्यात पहिले व्यवस्थित माप असेल ना तर तुम्हाला कधीच शिवायला प्रॉब्लेम येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असं की सतत जर शिवत राहिला तर तुमची फिनिशिंग पण चांगली येते. फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही सारखा प्रयत्न जर केला तर फिनिशिंग ऑफकोर्स खूप छान येते. तर इथं मी ऑलरेडी मार्क करून ठेवलेलं होतं आणि हे माझं फिटिंगचा पार्ट झालेला आहे. तर राहिला ह्याचा जो आपला उंचीचा भाग असतो, कट्स असतात, ते कट्स व्यवस्थित जर तुम्ही फिनिश केले म्हणजे ते कट्स ज्यावेळेस घेत असतो आपण ते कट्स जर व्यवस्थित फिनिश आले ना तर त्या कटचा जो भाग आहे तो एकदम कंप्लीट ए लाईन दिसतो. जर तो कट व्यवस्थित फिनिशिंग नसेल तर तुमचा तो ए लाईन कुर्ती व्यवस्थित दिसणार नाही. कारण ही ए लाईन कुर्ती आहे तर तिचा जो कटचा भाग आहे तो परफेक्टच आला पाहिजे. जो मी इथं एकदम शांततेत करते आहे. व्हिडिओ माझा फास्ट आहे बघा, तिथं दोरा खेचल्या गेल्या. या साड्यांचा हाच प्रॉब्लेम असतो की कुठं ना कुठं दोऱ्या खेचल्या जातात.
हे जे कट्स असतात, हे कटला जर तुमची फिनिशिंग चांगली असेल ना, तर मग तुम्ही कोणताही ड्रेस एकदम आसानीने ए लाईनचा ड्रेस शिवू शकता. इथंच तुमचं मेन असतं की हा कट कुठंच असा गोळा नाही झाला पाहिजे, कारण इथंच त्याची कटचीच फिनिशिंग एकदम परफेक्ट जर आली ना, मग तुम्ही सगळं शिवू शकता. ड्रेसचं मेन हेच आहे, ए लाईन कुर्तीचं हेच आहे, तुमचा कट परफेक्ट आला पाहिजे. सगळ्या टेलर्सला हे माहितीच असेल की आपला कटच्या फिनिशिंगवरतीच आपली फिनिशिंग सगळी दिसते. ए लाईन कुर्तीला सगळ्यात बेस्ट म्हणजे की कट. खूप मुली, मी स्वतःसुद्धा जर माझा कट चांगला, मी ज्यावेळेस सुरुवातीला बाहेर शिवायची ड्रेस टेलरकडे, त्यावेळेस मी सगळ्यात पहिले कट बघायचे की ते कट कसे किती परफेक्ट येतात. त्या कटवरती डिपेंड असते तुमची फिनिशिंग. तर तो कट जर चांगला नाही आला ना फिनिशिंगला, जे कटमध्ये मागे पुढे झालं, खूप वेळा काय होतं की खालचा जो फॅब्रिक म्हणजे अस्तर आपण जर घेतलेलं असेल तर खालचा जो मेन फॅब्रिक असतो तो चोळागोळा होऊन जातो कटमध्ये. तर तो झाला नाही पाहिजे. तो कट मेन महत्त्वाचा असतो, तो चांगला व्यवस्थित आला पाहिजे. ही मेन फिनिशिंग असते जी मी तुम्हाला दाखवते आता. कटची फिनिशिंग तुम्ही बघून घ्या माझी. हे बघा, हा कट एकदम परफेक्ट आलेला आहे आणि ह्याला मी टक्स पण देणार आहे बॅक साईडला, कारण टक्सशिवाय मला ड्रेस आवडत नाही. तिथे मी बॅक साईडला टक्स देणार आहे. तर खांद्यापासून आपल्याला 10 इंचाचं माप घ्यायचं आहे. तसं तर 8च इंचाचं माप घ्यायचं आहे, पण मी पहिले 10 इंचाचं घेतलं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 इंच वरती घेऊन टाकले. तर 8 इंचाचं माप घ्यायचं आहे खांद्यापासून, आणि जिथून आपण 8 इंचाचं माप घेतले तिथून 6 इंचपर्यंत खाली आपण माप घ्यायचं आणि तिथून मग आपण टक्स टाकायचं. कमरेपर्यंत तो टक्स येतो. तो कमरेपर्यंत जेव्हा टक्स येतो ना, तर त्याची फिनिशिंग खूप छान येते. फिनिशिंग म्हणजे कमरेचा जो भाग असतो आपल्या कटचा, तिथून त्याची फिनिशिंग खूप छान येते, ती महत्त्वाची असते. नेहमी अस्तरचं जर असेल तर नेहमी दोन्ही कपडे हातात आले ना, त्याची खात्री करून नंतरच टक्स घ्यायचा. नाही तर काय होतं की आपण टक्स घेत असतो आणि आपल्याला कळणार नाही. हे बघा, मी 2दा दाखवलं की टक्स घेताना मी एकदम व्यवस्थित असा बघितला हातात येतोय की नाही कपडा दोन्ही, आणि मगच टक्स घेतला आहे. त्याची काहीशी फिनिशिंग अशी आली आहे आणि खूप छान कुर्ती. ही अशी बॉर्डर आहे त्याची लास्ट पार्ट आहे बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि माझ्या चॅनलला बेल आयकॉन दाबायला नका विसरू नवीन नवीन व्हिडिओसाठी. श्री स्वामी समर्थ.